पद्धतीने वेलकम केलं तुम्हा सर्वांचं मी आभार मानतो. खूप सुंदर पद्धतीने विसरू शकत नाही ते क्षण. आणि या तुम्ही स्टोरीमधलं बघता. आवाज येतोय सगळ्यांना? प्रोडक्ट चालले 12 वर्षापासून येतोय आवाज? तर किती लोकांना असं आवडेल की तुमच्या बेटर हाफ सोबत जर असं रेकग्नेशन झालं किंवा असं जर मान सन्मान मिळाला तर किती लोकांना आवडेल? हे फक्त हर्बल लाईफ मध्येच होऊ शकतं. आता मी जेव्हा पुढे स्टोरी सांगत त्यावेळेस कळेल की मी कुठल्या बॅकग्राऊंडमधून येतो आणि कशा पद्धतीने ही कंपनी तुम्हाला डे बाय डे ग्रो करते. राईट? तर मी फक्त तुमच्यामधनं पाहू इच्छितो किती लोक अशी आहेत की ज्यांनी न्यूट्रिशन क्लब जॉईन करून किंवा न्यूट्रिशन अगोदर घेऊन मग या कम्युनिटीमध्ये आला किंवा ह्या असा पद्धतीचा प्रोग्राम करण्यासाठी आला. वाव, ग्रेट. आमचं संघर्ष नंबर आहे. आणि खूप सुंदर पद्धतीने एवढे चॅलेंजेस होऊन सुद्धा पीपीटी दिसले नाही, पण मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं किती लोकांना हा कॉन्फिडन्स किती सुंदर पद्धतीने सांगितलं. माझ्यासारख्या व्यक्ती जर असं पाहिजे कापले असतं पाय कसं सांगू आता. एवढे चॅलेंजेस येतात स्क्रीनवर त्यांना सांगू तरी काय. पण छानपैकी तुम्ही खूप सुंदर ऑडियन्स आहात. खूप छान पद्धतीने तुम्ही ऐकलं, प्रतिसाद दिला आणि समजून घेतलं. राईट? नो प्रॉब्लेम. आता मला असं वाटतंय की मी माझ्या गावात आलोय, म्हणजे माझ्या घरात आहे. चालेल तुम्हाला असं क्लोज टू क्लोज बोललेलं? मनावर तर नाही घेणार? ठीक आहे. तर आपण एक मोकळ्या पद्धतीने बोलू. माझ्याकडे 1 तास आहे. 1 तासामध्ये मी तुम्हाला काही बोर वगैरे करणार नाही, पण माझ्या स्टोरीमधनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी काही चांगल्या वाटतील, काही चांगल्या नाही वाटणार. ज्या चांगल्या वाटतील त्या सोबत घेऊन जा आणि जे वाईट वाटतील ते इथं सोडून जा. एक छोटा भाऊ किंवा एक मित्र म्हणून किंवा तुमच्या घरातला एखादा सदस्य म्हणून इथंच ते सोडून बाहेर निघून जा. पण जे पण डाऊट असतील, ज्यांनी कोणी तुम्हाला आज बोलवलं असेल त्यांच्याशी भेटून जा आणि ते डाऊट इथंच क्लिअर करून जा. कारण बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला ती क्लिअरिफिकेशन कुणी देणार नाही. जर तुम्ही आज रविवारच्या दिवशी तुमचा मौल्यवान वेळ दिवसभर इथं जर दिला असेल तर काही ना काही चॅलेंजेस आहात म्हणून त्या रूममध्ये तुम्ही आहात. बरोबर आहे? सगळं काही चांगलं चाललंय म्हणून तुम्ही या रूममध्ये नाही असं आहे का? आम्ही भरपूर लोकांना बोललो होतो, खूप लोकांना इन्व्हाइट केलं होतं. तुम्हाला काय वाटतं? भरपूर लोकांना. पण तुमच्यामध्येच इथं तुम्हीच का आहात हे कधी मला प्रश्न विचारलाय का? विचारलाय का की तुम्हीच या रूम मध्ये आता आज का आहात? कारण हर्बल लाईफ हे सगळ्यांसाठी नाही. हर्बल लाईफला तुम्ही नाही चूज करत, हर्बल लाईफ तुम्हाला चूज करत. तशातच एक व्यक्ती मी होतो. आता मी माझ्या स्टोरी मधलं तुम्हाला सांगणार आहे. माझं नाव प्रशांत भिंगर देवे. फक्त माझ्या 3 पिढ्या पुण्यामध्ये गेल्यामुळं मी पुणेकर आता सध्या, पण मी तुमच्या गावातला म्हणजे इथलाच. ठीक आहे. ज्या वेळेस मी आलो होतो तर काही अडचणी होत्या. अडचणी म्हणजे अशा की मी शाळेमध्ये खूप चांगला नव्हतो. अशा आहेत का कोणी की शाळेमध्ये खूप चांगले विद्यार्थी होते? एक आहे, अजून 2 आहेत. छान. तुमच्यामुळेच आम्ही घरी मार खायचो. कारण का जे मित्र म्हणायचे शाळा शिकून कोणाचं भलं झालं नाही तर आपलं काय होणार. ते पास झाले, मी मनावर घेतलं, मी नापास झालो. त्याच्यामुळे पुढे शिक्षण नाही. आणि घरात जर मामा वर्ग जर शिकलेले असतील मग त्यांना मी रोज मार खातो. अशा कॅटेगरी मधनं मी यायचो. कारण का मामा सांगले दाजी एकूण एक वर्ग शिकवा नाही तर पुढे काही खरं नाही. म्हणजे काय आपल्या मराठी माणसाची मन असे ना, चांगलं शिक्षित, चांगली नोकरी लागेल आणि चांगली छोकरी मिळेल. बरोबर आहे? हे वाक्य कोणी ऐकलंय? हे माझ्या बाबतीत पण व्हायचं. राईट? आता शिक्षणानंतर आपलं डोकं चाललं नाही. पण करायचं काय? जसं चाललंय तसं मी वाटेल ते काम केलं. वयाच्या 29 वर्षापर्यंत वाटेल ते काम. म्हणजे कोणी सांगितलं पेपर वाटायचं, सकाळी पेपर टाकायचा.
कुणी सांगितलं इकडे कामाला जायचं चल तिकडे कामाला जायचं, तिकडे जायचं. शाळा पण मला शाळा मास्तरांनी हाकलले, तुमच्या माहितीसाठी सांगतो. कारण मी 8वी मध्ये नापास झालो, परत बसलो, परत 9वी मध्ये नापास झालो, परत बसलो. ह्याचं रिझन काय माहिती का? कारण घरी गेलं तर जे वडील हे व्यक्ती असतात ते माहिती तुम्हाला कशी शिस्तबद्ध असतात. कारण माझे वडील एअरफोर्सला होते आणि त्यांची इच्छा होती की मी एअरफोर्सला नोकरीला लागावं. तर अशा गोष्टी माझ्यासमोर होत असताना मी शाळेमध्ये का जायचो तर घरी जाऊन काही ना काहीतरी काम न करायला लागायचं. त्याच्यामुळे मला शाळेत जायला आवडायचं. मला शाळा 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत असायची. ठीक आहे, हे छोटे छोटे पॉइंटर्स आहेत ना, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कधी माझ्यासारखा व्यक्ती येईल ना सांगता येत नाही, तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे. तर तुम्हाला छोटे छोटे पॉइंटर्स, जे लोक तुम्हाला नाही म्हणतात किंवा जे लोक तुमच्यासमोर आर्ग्युमेंट करतात, हे तुम्हाला त्याला लढण्याचे एक प्रतिसाद मिळेल माझ्या स्टोरीमधनं. कारण की हर्बल लाईफमध्ये कुठल्याही प्रोडक्टसाठी आलो नव्हतो, काही नव्हतो, माझं रिझन वेगळं होतं. तेच रिझन मी तुम्हाला सांगणार आहे. राईट, आता सगळं झालं, वयात आलो. वयात आल्यानंतर सगळ्या घरच्यांची इच्छा असते की लग्न करावं म्हणून, बरोबर. मला नॉडिंग केलं तर आवडेल, जमलं तर असं करा, नाही जमलं तर असं करा. ठीक आहे, तर नॉडिंग करा, मला थोडीशी एनर्जी मिळेल तुमच्याकडून की तुम्ही खरंच समजून घेताय म्हणून. आता वयात आल्यानंतर प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की मुलांनी लग्न करावं म्हणून, बरोबर. आता माझं पण वय झालं. वय झाल्यानंतर ना मला सॉरी मी डायरेक्ट स्टोरी पासून चालू केलं का. आपण यांना एकदा उभं राहून धन्यवाद दिलं तर बरं होईल. ही व्यक्ती अशी की ज्यांनी कंपनी सुरुवात केली आणि माझ्यासारख्या व्यक्तीला किंवा माझ्यापेक्षा खूप वेगवेगळ्या व्यक्तींना यांनी अपॉर्च्युनिटी दिली. तर आता मला सांगा, कुठलाही वडील आपली मुलगी अशा व्यक्तीला दिली जाऊ ज्याला काम धंदा नाही, उघडीनं बोलणं, आडवं बोलणं आणि सगळे. आता मी ड्रायव्हिंग बॅकग्राऊंड सुनीता राणेंनी सांगितलं, मी ड्रायव्हिंगच्या नोकरीसाठी केलं ना, हे माझं प्रोफेशन नाहीये, पण मला गाड्या चालवणं आवडतं ना, त्याच्यामुळे मी ड्रायव्हिंग प्रोफेशन चूज केलं होतं की मला भारीतल्या गाड्या चालवायच्या. पण भारीतल्या गाडी चालवण्यासाठी मालक लगेच कामाला ठेवत नाही. मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये जायचं ना, तिथं मला विचारायचं 10वीचं सर्टिफिकेट दाखवा. तर माझं उत्तर एकच असायचं, माझं सर्टिफिकेट गाडी चालवल्यानंतर मी गाडी चालवणार. तर मला 4 जागी जा या भाषेत सांगितलं. आता असं बोलणं असेल तर पुढे कामाला करू, तरी मला काही ना करता वशिला लावून किंवा ओळख कोणाला नोकरीची गरज आहे, काम द्या म्हणून कोरेगाव पार्क मध्ये काम लागलं. कोरेगाव पार्क किती लोकांना एरिया माहिती? रिचेस्ट एरिया पुणे है ना. कोरेगाव पार्क मध्ये मला काम मिळालं. आता तिथं पण मिळालं तर किती पगार मिळायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? 2014 मध्ये काय वाटतं किती पगार? मला 5,000 मिळायचे. आणि ते पण मी लाजाखाली जायचो, कारण घरचं चांगलं होतं. वडील कमी वयातच गेले, जबाबदारी पडणार होती का होती, पण आई होती खंबीर, त्याच्यामुळे सगळं चाललं होतं. त्याच्यामुळे मी असंच बरोबर होतो, त्याच्यामुळे टेन्शन नाही घेतलं मी. आता 5,000ची नोकरी का? तर समाज काय बोलल, लोक काय बोलतील, त्याच्यासाठी मी 5,000ची नोकरी करायला लागलो. आता नोकरी करत असताना मज्जामध्ये दोघांचं लग्न पण झालं. छानपैकी माझ्या लग्नाला 17 वर्ष होतील ना, 17 वर्ष होतील. आणि त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षामध्ये काय झालं ना, आम्हाला मुलगी झाली. आता मुलगी झाल्यानंतर हर्बल लाईफ मध्ये येण्याचं रिझन बघा कुठून फाइंड आउट होतं, ते मला तुम्हाला स्टोरी मधनं सांगायचं. माझी मुलगी कुठेतरी टीव्ही का काहीतरी बघायला गेली, काहीतरी इन्सिडेंट झाला, तिथून काहीतरी हक्कालं का काहीतरी माझ्या कानावरती आलं की अशी गोष्ट झाली. मी मनावर घेतलं, खिशात रुपये आहे ना, पण मी जाऊन 60,000चा टीव्ही घेतला 0% EMI वरती. 2014 मध्ये सॅमसंगचा टीव्ही होता 43 इंची, मला अजून पण आठवतं. त्याला चांगलं असं मस्त वगैरे लावलं. म्हणलं कोरेगाव पार्कमध्ये मी कामाला आहे, तुझे पैसे देतील, सगळं काय देईल. न काय विचार करता मी 60,000चा टीव्ही घेतला आणि त्याचा EMI पडला 2,000. आता पहिला महिना गेला, पगार 5,000, 2,000 EMI, 3,000 काय करणार. पण आई होती ना, त्याच्यामुळे सगळं चालून गेलं.
आता ही EMI होते 5 वर्षाची, 5 ते 6 वर्षाची. मला वाटलं 5 ते 6 वर्ष अशी जाते, पण ते जसे जसे जायचे ना, रिस्पॉन्सिबिलिटी वाढत गेली, मुलगी मोठी होत गेली, घरचे रिक्वायरमेंट वाढायला लागले. माझ्या वाईफनी थँक गॉड आजपर्यंत कुठली डिमांड नाही केली आणि भरपूर साथ तिची राहिलेली. तिने समजून घेतलं, कुठल्याही गोष्टीला ऑर्ग्युमेंट नाही केलं, त्याच्यामुळे मी आज इथं उभं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. आणि ते 2000 कुठून मिळतील ना, त्याच्यासाठी मी काही ना काही बदलीचा ड्रायव्हर म्हणून द्यायचो. बदलीचा ड्रायव्हर तुम्हाला माहिती काय असतो? ड्रायव्हर आहे का तुमच्यापैकी कोणी? बदलीचा ड्रायव्हर म्हणल्यानंतर ना तुमचा जीव हातात घेऊन चालणं, आणि मिळायची किती? 700-800 रुपये. तुमचा जीव हातात घेऊन चालणं म्हणजे काय? जर तुमच्या कुठल्या VIP ला मुंबईमध्ये जर 2 तासात पोहोचायचं असेल ना, तर बदलीचा ड्रायव्हर बोलवला जातो. गाडी टॉप क्लास असते, पण चालवणाऱ्याची नजर कशी पाहिजे? जर घरात गेला तर अशा कामाचा मी रिस्क घेतला. आता इथून आकार येणार कुठून, तर त्यावेळेस या व्यक्तीची माझी ओळख झाली. हे माझे स्पॉन्सर आहेत. तर सगळ्यांना मी थोडस हे करायचं, त्यांना फ्लॅट करून प्लीज. आता तुम्ही बघत असाल आमची परिस्थिती कशी. हे सिक्युरिटी गार्ड आणि ड्रायव्हर कॉम्बिनेशन चांगलं आहे ना. सिक्युरिटी गार्ड ड्रायव्हर कधीच पटलं नाही स्टार्टिंगला, बिलकुल नाही, कारण मला पगार जास्त ना, आणि ते सिक्युरिटी गार्ड. आता ह्यांना मी ज्यावेळेस पाहिलं ना, माझ्या बंगल्यामध्ये एक मुलगी होती, तिचं वजन कमी करायचं, तिचं पण लग्नाचं चाललं होतं, आणि तिचं वजन कमी करण्यासाठी माझ्या फोनवरनं फोन गेला होता या व्यक्तीला. आणि हे मस्त आले, त्या मुलीचं चेकअप केलं आणि 3500चे प्रोडक्ट माझ्या समोर चक्क दिले. आता विचार करा, ज्या व्यक्तीला मी फोनवरती बोलवतोय, 3500चे प्रोडक्ट काहीतरी पेनाने गोल गोल केलं आणि 3500 खिशात टाकले. माझा जीव वर खाली ना, अरे या व्यक्तीला मी बोलवले. मग मी काय केलं ना, त्यांच्या मागं लागलो, माझं कमिशन द्या. बरोबर आहे ना. जो माणूस 1-2 रुपयासाठी स्ट्रगल करतोय, तो तेच विचार करणार ना. फोन माझा होता, माझ्या फोनने तुम्हाला फोन आला होता, तुम्हाला कस्टमर मिळाले, आता 2000 रुपये तुम्हाला त्यांना मला द्यायचे. तर ह्यांनी स्मार्ट डोकं काय लावून माहिती का? ह्यांनी सांगितलं